अटकेतील महिलेकडे एएसआयनं शरीर सुखाची मागणी केलेली आहे। एएसआय राजेश जाधव निलंबित झालेला आहे, तर जाधववरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातली ही सगळी घटना आहे। अटकेतील महिलेला तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव असं देखील म्हटल्याचा आरोप हा त्याच्यावरती करण्यात आलाय। तर संतप्त वरिष्ठांनी राजेश जाधववरती हात उगारलेला आहे, पण वर्दी असल्यामुळे हा हात त्यांना आवरता घ्यावा लागला। अकोल्यामधली ही अतिशय संतापजनक अशी घटना समोर येते। एका पोलीस अधिकाऱ्यानंच एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी केलेली आहे। वर्दी घातली ना वर्दी घातली ना। आणि याच घटनेसंदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, खरं तर अतिशय संतापजनक हा सगळा प्रकार आहे। जे कायद्याचे रक्षक असतात, आपले रक्षक असतात, तेच अशा प्रकारचं कृत्य करताना दिसतात। नेमकं काय घटना घडलेली आहे आणि आता या पोलीस अधिकाऱ्यावरती काय कारवाई करण्यात आली आहे? आकांक्षा, निश्चितच अतिशय चीड आणणारी ही बातमी आहे। पोलीस स्टेशन असो किंवा पोलीस लॉकअप असो, अतिशय सुरक्षित असलेले ठिकाणं समजली जातात। मात्र याच पोलीस लॉकअपमध्ये अटकेत असलेल्या एका महिलेला चक्क एक पोलीस अधिकारी जो आहे तो शरीर सुखाची मागणी करतो। अतिशय संताप आणणारी घटना आहे। अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री ही घटना घडली आहे आणि एएसआय जो आहे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव याने ती अटकेतली जी महिला पोलीस लॉकअपमध्ये होती तिला तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव, तुला 10,000 रुपये देतो आणि या गुन्ह्यातून बाहेर काढतो असा तिला आमिष दिलं। आणि या संपूर्ण प्रकरणाची तक्रार जी आहे त्या संबंधित महिलेने जे आहे पोलीस अधिकाऱ्यांकडे केली। त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येत या राजेश जाधवला जाब विचारला आणि वर्दीवर असताना तू असं हे करतो त्याच्यावर हात उगारण्याचा पण प्रयत्न झाला आकांक्षा। मात्र वर्दी असल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी त्या वर्दीचा मान ठेवला। दुसरी गोष्ट अशी आहे की हा राजेश जाधव हा मुळात अतिशय वादग्रस्त असा पोलीस अधिकारी आहे। याआधी त्याने असे प्रकार केल्याची जी आहे ती माहिती मिळालेली आहे आणि याआधी काही प्रकरणात तो निलंबित पण झालेला आहे। असा वादग्रस्त अधिकारी पोलिसांनी लॉकअप मधल्या सुरक्षेसाठी कसा ठेवला आणि महिला असताना अशा अधिकाऱ्याकडे सुरक्षा कशी दिली हा प्रश्न आहे। सर्वात महत्वाची गोष्ट आकांक्षा की 150 दिवसाचा जो सरकारचा कार्यक्रम होता त्यामध्ये अकोला जिल्हा पोलीस दलाला 3रा क्रमांक जो राज्यातून मिळालेला आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक हे पोलीस दल अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मात्र असे जे अधिकारी आहे, असे जे कर्मचारी आहेत त्याला हरताळ फासत आहे। मात्र याच्यावर कारवाई तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केली आहे। त्याला निलंबित करण्यात आलं असून त्यामुळे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्वरित त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।